हॅलो गाईज, मी आली आहे ऑफिसला म्हणजे मी चालते ऑन द वे आहे. CSTला आहे. CST नाही म्हणणार, CSMT. ठीक आहे, विचार करावा लागतो कारण का सवय झाली आहे CST बोलायची आपल्याला. तर इथून पुढे मी CSMT बोलणार आहे शॉर्टकटमध्ये. ठीक आहे, तर हां, आजचा दुसरा दिवस आहे ऑफिसचा. काल काही जास्त काम केलं नाही मी. काल मी बसून फक्त लिंक्डइन बघत होते आणि कंपनीची वेबसाईट सर्च केली, थोड्या पॉलिसीज बघितल्या. पण आजपासून प्रॉपर कामाला सुरुवात होणार आहे. लांब वाटते थोडं, ट्रॅव्हलिंगचा जास्त सवय नाही राहिली. पहिली मी यायची पर्यंत, पण आता 2-3 वर्ष सवय नाही राहिली आहे, तेव्हा कंटाळा येतो ट्रॅव्हलिंगमध्ये. 1 तास, प्रॉपर 1 तास लागतो मला माहिती आहे. म्हणजे मी घरातून 9ला निघाली ना, आता 9:55 झालेत. ठीक आहे, 9:55 झाले आणि आता मी निघाली ऑफिसला. म्हणजे आली मी इथपर्यंत. म्हणजे प्रॉपर 1 तास लागतो, 1.25 तास लागतोच. तरी पण नशीब मी फास्ट ट्रेननी आली आहे. असं नाही की मी स्लो ट्रेननी आली, मी फास्ट ट्रेननी आली आहे. हां, मला ना म्हणजे एवढं वर्ष जॉब करून पण थोडीशी असं नर्वसनेस होतं ना, की नवीन ऑफिस आहे आणि एव्हरीथिंग आहे, तसा नर्वसनेस होतो आहे. माहीत नाही, पण असं पहिला 1 हफ्ता असाच जातो कारण का आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं असतात, सगळ्या बाकीच्या गोष्टी असतात, त्यामुळे होत असेल. तरी पण मी ज्या प्रिवियस ऑर्गनायझेशनमध्ये तिथले एक सर त्यांनी सांगितलं मला इकडे HRची वॅकन्सी आहे. मग मी त्यांच्याच रेफरन्सने आली आहे इकडे. रेफरन्स म्हणजे इंटरव्ह्यू मी क्लिअर केला आहे. ठीक आहे, असं नाही की रेफरन्स आला डायरेक्ट जॉबले ऑफर लेटर हातले, असं नाही आहे. रेफरन्स आले म्हणजे मी प्रॉपर इंटरव्ह्यू प्रोसिजर पूर्ण केली. हां, बट त्यांनी सांगितलं थोडा लांब आहे पण वर्थ इट आहे असं मला वाटतं, कारण का मी जाम वैतागली होती तिकडे. हां, अजून चाललंय, बघूया आता काय करता येईल. हाय पीपल, कसे आहात तुम्ही लोक? यार, तुम्ही लोक माझे व्हिडिओ फक्त सबस्क्राईब का नाही करत आहे? असं नाही करायचं यार. तुम्हाला आवडतायत ना, मग करा ना सबस्क्राईब. काय प्रॉब्लेम आहे? पैसे पण नाही लागत यार, प्लीज असं नका करू. ठीक आहे, तर मी निघाली आहे ऑफिसमधनं. माहिती आहे थोडी ओव्हर ॲक्टिंग झाली, बट इट्स ओके. करते मी कधी कधी थोडी ओव्हर ॲक्टिंग, मग काय आलं. ठीक आहे, तर निघाली आहे ऑफिसमधनं. जाम भूक लागली आहे. आज मी टिफिन पण नव्हता आणला कारण का मम्मीने मला एक प्रश्न सारखी विचारली की काय भाजी करू, काय भाजी करू, काय भाजी करू. मला जाम कंटाळा आलेला. म्हटलं राहू दे, नको देऊ टिफिन, मी बाहेर खाईन काहीतरी. आणि मी बाहेर ती फ्रँकी खाल्ली. थोडीशी ठीक होती, एवढी काय वाव नव्हती. ज्या हिशोबाने त्याने माझे पैसे घेतले नाही ते काय, चीजच्या नावाखाली मोजून चार काय म्हणतात त्याला, अर्ध चीज पण नव्हतं त्याने टाकलं यार अख्ख्या ओढीतलं. हाऊ मीन, माहिती आहे काय बोलू आता. ठीक आहे, पस्तावा झाला टिफिन आणल्याचा. तर कधी पण तुमची मम्मी म्हणत असेल ना टिफिन देते तर प्लीज घेऊन या. इकडे ॲक्सिडेंट झाला आहे. ॲक्सिडेंट नाही झाला आहे, गाडीची टक्कर झाली आहे आणि त्या माणसाने जाम शिव्या दिल्यात. काय करणार, मूर्ख लोक बघून गाडी चालवत नाही, बघून ब्रेक मारत नाही. आपल्यासारख्या लोकांना तेवढंच काय बोलायचं. तर छान आहे, या लोकांनी खूप छान असे कलर लावले बिल्डिंगला. लाईट्स छान वाटतात संध्याकाळची यार. विटी नाही, CSMT. हो, CSMT मी लक्षात ठेवलं आहे आणि मी बोलणार आहे आजपासून CSMT. ठीक आहे, छान कलर, लाईटिंग छान दिसत यार इकडे. म्हणजे चला, इकडे ऑफिसला येण्याचा काहीतरी चांगला फायदा झाला आहे मला असं वाटतं. हां, आणि काय बोलणार ते, हां, जर कधी मम्मी म्हणतात ना टिफिन देऊ का तर प्लीज घेऊन या यार. बाहेरचं खाणं महागच आहे, महाग अजून पैशाच्या हिशोबाने नाही. जेवढं तुम्ही पे करा तेवढं वर्थ नाही आहे असं मला वाटतं. तेव्हा मम्मी म्हणते ना बाळा टिफिन घेऊन जा, तर प्लीज घेऊन या टिफिन. भूक लागते यार. ठीक आहे, माझं भूक लागते तर पुरण जास्त ते, कारण का मला खरंच भूक लागते. आणि इकडे काहीच चवीचं नाही आहे खाण्यासाठी, काहीच चवीचं नाही आहे. वैताग आला मला. ठीक आहे, जाऊ दे, बघूया आता स्टेशनवरती काय चांगलं रेफर किंवा काय दिसतंय का. आणि इकडे जे फूड कोर्ट आहे ना जाम खराब आहे यार. इकडे खाऊ नका कधी इकडे. मला त्याचं नाव पण नाही माहिती, जाऊ दे सोडा. ठीक आहे, आता मी चालले अंडरग्राऊंड भुयारी मार्गातनं. तुम्ही भुयारी मार्ग बघितलाच असेल, बट स्टील तुम्हाला जर बघायचं असेल तर मला सांगा, मी शूट करले व्हिडिओ. थोडं ऑड वाटेल पण इट्स ओके.
आता घरी जाते. ट्रेनमध्ये फास्ट ट्रेन पकडायची आहे. बघा कालचा मी जोकच नाही सांगितलं ना, काल मी फास्ट ट्रेन पकडली आणि मी बघितलं नाही घाटकोपर हॉल्ट आहे की नाही. मला कॉन्फिडंट, एवढं कॉन्फिडंट की हा बाबा ही घाटकोपरला थांबणारच आहे. विक्रोळी हॉल्ट होती. मी विक्रोळीवरनं ऑल द वे परत घाटकोपरला आली जस्ट बिकॉज माझा शहाणपणा मी बघितली नाही. ठीक आहे, हा आहे भुयारी मार्ग. चला ठेवते, बाय. आज लय ओव्हर ॲक्टिंग झाली.